नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅन वॉल्स रेडियस आणि आयोनिक रेडियस याबद्दल चर्चा केली आहे. आज आपण बघणार आहोत आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, आयोनायझेशन एनर्जीचं डेफिनेशन, त्याच्यानंतर कोणकोणते फॅक्टर्स आयोनायझेशन एनर्जीवर परिणाम करतात, ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड काय आहे याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सो द टॉपिक ऑफ टुडेज डिस्कशन इज आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो, आयोनायझेशन एनर्जीलाच दुसरं नाव आहे आयोनायझेशन पोटेन्शियल. आपण आता पहिले आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन बघूया. So friend, this is the definition of ionization energy, which is also called as ionization potential. What is the definition? It is defined as minimum amount of energy required to remove most loosely bounded outermost electron from the atom. Atom चे आपण समजा एखादा एलिमेंट घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात नायट्रोजन. ओके, नायट्रोजन, त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे मित्रांनो? 7. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2, 2s2 आणि 2p3. 2 2 4 आणि 3 7. ओके, हां बघा मित्रांनो, हा नायट्रोजनचा काय आहे? न्यूक्लियस. हा पहिला ऑर्बिटल. पहिल्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन. कोणता ऑर्बिटल? हा 1s2. हा सेकंड ऑर्बिटल, त्याच्यामध्ये पण किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन, 2s2. आणि हा आहे 2p ऑर्बिटल. ओके, हां मित्रांनो, न्यूक्लियस पासून सगळ्यात जवळ कोणत्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहेत? न्यूक्लियस पासून सगळ्यात जवळ कोणता आहे? 1s ऑर्बिटल. त्यामुळे 1s ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस जास्त चांगल्या पद्धतीने हेल्ड करू शकते. का? कारण की न्यूक्लियस पासूनचं त्यांचं अंतर कसं आहे? कमी. बरं मित्रांनो, न्यूक्लियस पासून आता लांब कोणते इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहेत? तर ऑब्व्हियसली कोणते इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत? 2p ऑर्बिटलमधले. न्यूक्लियस पासूनचं यांचं जे अंतर आहे मित्रांनो, ते अंतर कसं दिसतं आपल्याला? थोडं लांब आहे. लांब असल्यामुळे न्यूक्लियसचा या ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव कसा असेल? जास्त असेल की कमी असेल? तर कमी असेल. का? कारण की न्यूक्लियस पासूनचं त्याचं अंतर कसं आहे? जास्त आहे. म्हणून हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स स्ट्रॉंगली बॉन्डेड असतील की लूजली बॉन्डेड असतील? ऑब्व्हियसली ते कसे असणार आहे? लूजली बॉन्डेड. का? कारण की न्यूक्लियस पासूनचं त्यांचं अंतर कसं आहे? जास्त आहे. ओके, हां मग आता हे कोणते इलेक्ट्रॉन झाले? कुठले इलेक्ट्रॉन झाले? हे लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. मग अशा या लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉनला ॲटम मधून बाहेर काढण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी, ॲटम मधून कोणाला? लूजली बाउंडेड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी जी कमीत कमी एनर्जी आपल्याला खर्च करावी लागते, जी कमीत कमी एनर्जी आपल्याला द्यावी लागते, त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? आयोनायझेशन एनर्जी. काय डेफिनेशन आहे? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, एनर्जीची लागणारी अमाऊंट कशासाठी? फॉर रिमूव्हल ऑफ मोस्ट लूजली बाउंडेड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो त्या ॲटममधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला जी एनर्जी द्यावी लागते, जी एनर्जी खर्च करावी लागते, त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? आयोनायझेशन एनर्जी. ओके मित्रांनो, हा जो आपला ही जी आयोनायझेशन एनर्जी आहे त्याचं युनिट काय ते बघूयात आपण. आयोनायझेशन एनर्जीचं युनिट आहे किलो जूल्स पर मोल. कोणाचं? आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो, समजा आपण आयोनायझेशन एनर्जीच्या ऐवजी कोणता शब्द वापरला? आयोनायझेशन पोटेन्शियल. त्यावेळेस त्याचं युनिट होतं इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. ओके, सो आयोनायझेशन एनर्जी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ किलो जूल पर मोल, and if it is expressed as ionization potential then its units will be electron volts. Okay, so मित्रांनो, ही झालं डेफिनेशन कोणाची? आयोनायझेशन एनर्जीची. ओके,
आता आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो, फॅक्टर्स बघण्या अगोदर आपण बघूयात हा आपला 1s ऑर्बिटल, हा 2s ऑर्बिटल आणि हा आहे 2p ऑर्बिटल. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये 1, 2 आणि 3 फॉर एक्झाम्पल. ओके. हा आपण काय सांगितलं बरं, याच्यात आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कोणते आहेत? हे कशा आउटर मोस्ट म्हणजे व्हॅलन्स ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहे. त्यांचं न्यूक्लियस पासूनचं अंतर कसं आहे मित्रांनो? तर जास्त आहे. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कसे आहेत? लूजली हेल्ड आहे. मग अशा इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे? आयोनायझेशन एनर्जी. बरोबर मित्रांनो, असे किती लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन्स आपल्या इथे दिसत आहेत? तर 3 दिसत आहेत. ओके. मग सपोज हा पहिला इलेक्ट्रॉन काढला आपण, पहिला इलेक्ट्रॉन त्या ॲटमच्या बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी आपल्याला लागते त्याला आपण म्हणणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहे? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. त्याचप्रमाणे दुसरा इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा असेल तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला काय म्हणणार आपण? सेकंड आयोनायझेशन एनर्जी. अँड सिमिलरली तिसरा इलेक्ट्रॉनसाठी आपण काय म्हणणार? काय म्हणणार आपण? थर्ड आयोनायझेशन एनर्जी. ओके. हा बघा मित्रांनो, समजा आता हा नायट्रोजन आहे. ओके. नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन सांगितले आपण? 7. बरोबर. जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच त्या ठिकाणी काय असणार आहेत? प्रोटॉन्स असणार आहे. बरोबर. आता 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे प्रोटॉन्स पण किती असतील? 7 असतील. समजा आपण पहिला इलेक्ट्रॉन बाहेर काढला, एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला, तो इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागली त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. इलेक्ट्रॉन बाहेर काढला त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या कशी झाली? कमी झाली. आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली की त्या ठिकाणी काय तयार होतो? त्याचा कटायन तयार होतो. आता 7च्या ऐवजी किती इलेक्ट्रॉन झाले नायट्रोजनकडे? 6 इलेक्ट्रॉन झाले. पण प्रोटॉन्स किती आहेत? तेवढेच आहेत. प्रोटॉन्स किती आहेत? 7 प्रोटॉन्स आहेत. त्यामुळे न्यूक्लिअरवरचा चार्ज कमी होत नाही, पण इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते. मग न्यूक्लियस काय होतोय? न्यूक्लियसला आता 6 इलेक्ट्रॉन सांभाळायचे आहेत. त्यामुळे सपोज आता हा इलेक्ट्रॉन निघून गेलाय. किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. अगोदर किती होते? 7. आता किती शिल्लक राहिले? 6. त्यामुळे न्यूक्लियस काय करतोय? मग 7 पेक्षा 6 इलेक्ट्रॉन सांभाळायचे म्हणून ते इलेक्ट्रॉन्स तो काय करतोय? आतमध्ये खेचून घेतोय. आतमध्ये खेचल्यामुळे त्याची साईज कशी होते? कमी होते. ओके. नायट्रोजन आयनची साईज कशी झाली? नायट्रोजनच्या कटायनची साईज कशी झाली? कमी झाली. मग साईज कमी झाल्यामुळे यांच्यामध्ये जे अंतर आहे मित्रांनो, ते अंतर कसं होणार? कमी होणार. बघा आता हा न्यूक्लियस, हा 1s ऑर्बिटल, हा 2s ऑर्बिटल, 1s2, 2s2 आणि आता किती राहिले? 2p2. साईज कशी होऊन गेली? कमी होऊन गेली. साईज कमी झाल्यामुळे यांच्यामधलं अंतर पण कसं होणार? अंतर पण कमी होणार. अंतर कमी झाल्यामुळे समजा आपल्याला हा इलेक्ट्रॉन काढायचा असेल, दुसरा इलेक्ट्रॉन काढतोय, दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणणार आहे? सेकंड आयोनायझेशन एनर्जी. पण मित्रांनो, दुसरा इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा आहे, पण तो तर न्यूक्लियसच्या जवळ येऊन गेलेला आहे. मग असा इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त खर्च करावा लागेल, कारण की त्याचा न्यूक्लियसपासूनचं अंतर कमी झालं. न्यूक्लियस त्याला टाईटली हेल्ड करायला लागला. मग असा इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त द्यावी लागणार. मग फर्स्ट आयोनायझेशन एनर्जीपेक्षा सेकंड आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू कशी असणार आहे मित्रांनो? तर जास्त असणार आहे. समजा दुसरा इलेक्ट्रॉन काढून घेतला, ठीक आहे, हा सेकंड इलेक्ट्रॉन काढला. नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 5. नायट्रोजनकडे 5 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याच्यावर +2 चार्ज आला. मग आता प्रोटॉन्स तर तेवढेच आहे, पण इलेक्ट्रॉन 5 आहे, त्यामुळे अजून ॲटॉमिक साईज कशी होणार? कमी होणार. मग अशा वेळेस समजा आपल्याला हा तिसरा इलेक्ट्रॉन काढायचा आहे. तिसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणणार? थर्ड आयोनायझेशन एनर्जी. मग असा हा स्ट्रॉंगली हेल्ड असलेला इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा असेल तर सेकंडपेक्षा जास्त एनर्जी आपल्याला
द्यावी लागणार आहे. सो सगळ्यात कमी एनर्जी पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागते, तर त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आपल्याला काढायचे असतील तर आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू कशी होत जाते मित्रांनो, वाढत जाते. फर्स्ट अमाऊंट फॉर रिमूव्हल ऑफ थर्ड आयोनायझेशन इज हायेस्ट अँड अमाऊंट फॉर रिमूव्हल ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन इज व्हेरी लेस. ओके, आता आपण बघू फॅक्टर्स. मित्रांनो आपण बघतोय फॅक्टर्स अफेक्टिंग आयोनायझेशन एनर्जी. पहिला फॅक्टर आहे ॲटॉमिक साईज. ओके, हां आता आपण एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल लिथियम, ॲटॉमिक नंबर 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आणि 2s1. ओके, बघा हा लिथियमचा न्यूक्लियस, हा 1s2 आणि हा आहे 2s1. ओके, हा लिथियमचा ॲटमचं त्या ठिकाणी आपण पिक्टोरियल डायग्राम काढले. दुसरा आपण घेऊया, याच्याच खाली येतो सोडियम, ॲटॉमिक नंबर आहे 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि 3s1. ओके, हां त्याचं डायग्राम कशी येणार बघा, 1s2 2s2 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि 3s मध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे एकाच ग्रुपमधले आहेत, एस ब्लॉकमधले आहेत. टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज काय होत जाते, वाढत जाते. ओके, बघा आपण पहिला पॉईंट आलेला, आपण एका ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज कशी होते मित्रांनो, वाढते. ॲटॉमिक साईज वाढल्यानुसार आता हा लिथियमचा न्यूक्लियस, हा त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन, याच्यामधला अंतर कमी. सोडियम, हा सोडियमचा न्यूक्लियस आणि हा शेवटचा इलेक्ट्रॉन, याच्यामधलं अंतर कसं होते ते, हे अंतर कमी, हे अंतर जास्त आहे. ओके, मग आपण दुसरा पॉईंट घालू शकतो. काय लिहिलं आपण, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज वाढली की न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनमधलं अंतर कसं होतं, वाढत आहे. अंतर वाढलं की काय होणार, न्यूक्लियसचा याच्यावर जेवढा प्रभाव आहे, न्यूक्लियस हा इलेक्ट्रॉन जेवढा स्ट्रॉंगली हेल्ड करेल तेवढा हा न्यूक्लियस हा इलेक्ट्रॉन हेल्ड करणार का, तर नाही. का, कारण की त्याच्यामधलं अंतर काय झालंय, वाढलंय. अंतर वाढल्यामुळे यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं होणार, कमी होणार. ओके, तिसरा पॉईंट आलेला आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. मग हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, कमी, त्यामुळे इलेक्ट्रॉन आपण इझिली काढून घेऊ शकतो. हा इलेक्ट्रॉन वर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, जास्त आहे. का जास्त आहे, कारण की डिस्टन्स कसं आहे, कमी, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त द्यावी लागणार आहे. आणि त्याच्याच खालोखाल कोणता आहे, सोडियम, न्यूक्लियसचा आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं अंतर कसं झालं, वाढलं. अंतर वाढलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला त्यामुळे न्यूक्लियसचा याच्यावरचा जो इफेक्ट आहे, जो प्रभाव आहे तो कमी झाला. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन आपण इझिली काढू शकतो. म्हणून आपण काय म्हणणार, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस, देअरफॉर व्हॅल्यू फॉर आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. इथं आपल्याला एनर्जी जास्त लागणार आहे आणि इथं एनर्जी कमी लागणार आहे. म्हणून ॲटॉमिक साईज वाढली की आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू कशी होणार आहे, कमी होणार आहे. हे ते कारण आहे त्याच्यामध्ये. ओके, लक्षात काय ठेवणार, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, आयोनायझेशन द व्हॅल्यू फॉर आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. ओके, हे कारण त्याच्यामागचं. ओके, पुढचं फॅक्टर बघू आपण आता. आपण दुसरा फॅक्टर बघतोय, त्याचं नाव आहे न्यूक्लिअर चार्ज. एक्झाम्पल बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5, त्याच्यानंतर कार्बन ॲटॉमिक नंबर 6, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7. लेफ्ट पासून राईटकडे आपण जातोय, ॲटॉमिक नंबर वाढतोय. ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन 5,
प्रोटॉन क्वांटिटी असणार आहे 5. त्यामुळे याचा न्यूक्लिअरवर चार्ज किती असणार आहे +5. कार्बनकडे इलेक्ट्रॉन किती 6, प्रोटॉन किती 6, न्यूक्लिअर चार्ज +6. त्याचप्रमाणे नायट्रोजनवरचा न्यूक्लिअर चार्ज किती होईल +7 होतो. जर आपण लेफ्ट पासून राईटकडे जसं जसं शिफ्ट होत जाऊ तसं आपण जर बघितलं तर न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअरवरचा चार्ज वाढतो त्यामुळे न्यूक्लियस कसा होतो तो पॉवरफुल होत जातो. न्यूक्लियस जेवढा पॉवरफुल होईल मित्रांनो तेवढा काय करणार आहे तो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. आणि इलेक्ट्रॉन आतमध्ये आले की ॲटॉमिक साईज कशी होत जाते कमी होत जाते. ॲटॉमिक साईज कमी झाल्यामुळे आयोनायझेशन एनर्जी काय होणार आहे वाढणार. बघूया हा बोरॉन, हा कार्बन आणि हा नायट्रोजन बरोबर. हां आता ॲटॉमिक साईज आपल्याला कशी होताना दिसते कमी होताना दिसते. का कमी झाली कारण की काय वाढलाय न्यूक्लिअर चार्ज वाढला. इथं +5 होता, इथं +6, इथं +7. +7 असल्यामुळे न्यूक्लियस जास्त पॉवरफुल झाला. त्याने बाहेरचे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त आतमध्ये खेचले. जेवढे इलेक्ट्रॉन आतमध्ये येतील तेवढं त्या ठिकाणी त्याची साईज कशी होणार कमी होणार. अशा कमी साईज असलेल्या ॲटममधून आपल्याला समजा 7 आली हे बघा A1S2 2S2 2p3 अशा कमी साईज असलेल्या ॲटममधून समजा आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं असेल याच्यातलं अंतर कसं मित्रांनो कमी. ठीक आहे. हा बोरॉन 1s2 2s2 आणि 2p1 याच्यातलं अंतर कसं आहे मित्रांनो न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं अंतर कसं आहे जास्त आहे. अंतर जास्त आहे त्यामुळे याचं आणि याच्यावरचा प्रभाव कसा असणार आहे कमी असणार आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन आपण इझिली काढू शकतो. ओके. पण इथं काय झालं अंतर चार्ज वाढला, ॲटॉमिक साईज कमी झाली. ॲटॉमिक साईज कमी झाली त्यामुळे न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे त्याच्यानंतर अंतर कसं झालं कमी. मग असा इलेक्ट्रॉन आपल्याला जर काढायचा असेल मित्रांनो तर आपल्याला एनर्जी नक्कीच जास्त खर्च करावा लागेल. सो ॲज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ॲज ॲटॉमिक साईज डिक्रीजेस व्हॅल्यू फॉर आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस. हे झाला दुसरा फॅक्टर. ओके. पहिला फॅक्टर बघितला ॲटॉमिक साईज, दुसरा फॅक्टर बघितला आपण न्यूक्लिअर चार्ज. ओके. पुढचा इफेक्ट आहे मित्रांनो पुढचा फॅक्टर आहे स्क्रीनिंग इफेक्ट. त्यालाच नाव आहे त्यालाच आपण काय म्हणतो शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग म्हणजेच काय तर प्रोटेक्टिंग इफेक्ट. ठीक आहे. परत लक्षात घ्यायचं हा न्यूक्लियस पहिला ऑर्बिटल सेकंड थर्ड आणि फोर्थ. ओके. याच्यामध्ये समजा 2 असतील हा एखादा ॲटम आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि हा आहे 3s1. फॉर एक्झाम्पल हा 3s1 किंवा 3s2 असेल. ठीक आहे. हा न्यूक्लियस पासून शेवटचा जो इलेक्ट्रॉन त्याला आपण कोणता इलेक्ट्रॉन म्हणत असतो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणत असतो. ओके. फॉर एक्झाम्पल हा इलेक्ट्रॉन. पण ह्या इलेक्ट्रॉन आणि ह्या न्यूक्लियसमध्ये प्रोटेक्शन करायला कोणकोणते ऑर्बिटल्स आहेत तिथं 1s ऑर्बिटल आहे 2s ऑर्बिटल आहे 2p ऑर्बिटल आहे. त्यामुळे या न्यूक्लियसला याला जर परिणाम करायचा असेल तर त्याला कोणाला छेदून जावं लागणार आहे 1s ऑर्बिटलला 2s ऑर्बिटलला 2p ऑर्बिटलला छेदून नंतर मग तो कुठे जाणार आहे शेवटच्या 3s ऑर्बिटलमध्ये जाणार आहे. मग हे जे ऑर्बिटल आहे हे ऑर्बिटल काय करताय या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला काय करताय शिल्ड करताय. शिल्ड केल्यामुळे हा जो न्यूक्लियस आहे या इलेक्ट्रॉनपर्यंत त्याचा प्रभाव पोहोचू शकत नाही. कमीत कमी पोहोचतो. का कारण की हे जे ऑर्बिटल्स आहेत त्या ऑर्बिटल्समध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लिअर चार्जला थोपवून जातात. त्यामुळे हा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे शेवटचा इलेक्ट्रॉन कसा होतोय न्यूक्लिअर चार्जपासून त्या ठिकाणी तो प्रोटेक्ट होतोय. याच्यापर्यंत न्यूक्लिअर चार्ज कमीत कमी पोहोचतोय. सो जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स वाढतील तेवढं काय वाढणार आहे शिल्डिंग इफेक्ट वाढणार. आणि जेवढा शिल्डिंग इफेक्ट वाढेल तेवढा हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपासून इझिली प्रोटेक्ट असेल.
त्याच्यावर न्यूक्लियसचा प्रभाव कमी असेल, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन आपण इझिली बाहेर काढू शकतो. सो ॲज द नंबर ऑफ ऑर्बिटल इन्क्रीजेस, the distance between nucleus and outermost electron increases. This is one point. As well as the shielding or screening effect also increases. So outermost electron get protected from nuclear charge. So it can be easily removed. So less amount of energy is required for removal of such kind of electron. Therefore ionization energy decreases. Ionization energy कमी होणार, कारण की इलेक्ट्रॉन काढायला आपल्याला एनर्जी कमी लागते म्हणून. सो स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. ठीक आहे, हा तिसरा फॅक्टर झाला. पुढचा फॅक्टर बघू आपण. पुढचा फॅक्टर आहे, चौथा फॅक्टर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मित्रांनो, 3 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्स्ट्रा स्टेबल असतात. कोणकोणते हे बघा. आपण पी ऑर्बिटलचं एक्झाम्पल घेऊ. मी आता स्टेटमेंट केलं की 3 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्स्ट्रा स्टेबल असतात. पहिलं ए, आपण पी ऑर्बिटल घेतलेला आहे. पी ऑर्बिटलमध्ये पी एक्स, पी वाय आणि पी झेड. ओके, इथं काही इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहे का? एकही इलेक्ट्रॉन दिसत नाही. असं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला म्हणतात, त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला कम्प्लिटली एम्प्टी. दुसरं, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन दिसतोय. एका ऑर्बिटलमध्ये आपण मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स टाकू शकतो? 2. पण प्रत्येक ऑर्बिटलमध्ये आता किती दिसतंय? एकच इलेक्ट्रॉन दिसतो, एक इलेक्ट्रॉन दिसतो. त्याला म्हणतात, ह्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो एक्झॅक्टली हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तिसरं, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये पी एक्स मध्ये 2, पी वाय मध्ये 2, पी झेड मध्ये पण 2 मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आपण प्लेस केले. याला म्हणतात, या कॉन्फिगरेशनला म्हणतात कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे जे 3 कॉन्फिगरेशन आहे मित्रांनो, 3, त्यांना आपण म्हणणार काय म्हणणार आपण? एक्स्ट्रा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग अशा प्रकारच्या कॉन्फिगरेशन असलेल्या ॲटम मधून समजा आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त द्यावी लागेल. का? कारण की ते कसे एक्स्ट्रा स्टेबल मधून त्यांना आपण काय करायचं? अनस्टेबल करायचं. मग अशा वेळेस आपल्याला एनर्जी जास्त खर्च करावं लागते. 3 कोणते? कम्प्लिटली एम्प्टी म्हणजे एकही इलेक्ट्रॉन नाही, एक्झॅक्टली ॲफिल्ड म्हणजे प्रत्येक देशात एक इलेक्ट्रॉन, आणि कम्प्लिटली फिल्ड म्हणजे प्रत्येकामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असे कसे एक्स्ट्रा स्टेबल आहे. मग अशांमधून जर इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर आपल्याला एनर्जी जास्त खर्च करावं लागते. एक्झाम्पल बघू. बघा, कार्बन घेतला आपण, 1s2, 2s2 आणि 2p2. 2p ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2च. नायट्रोजन किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. कॉन्फिगरेशन ना 7. 1s2, 2s2 आणि 2p3. आता 2pच्या प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे हे कॉन्फिगरेशन कशात मध्ये येते? एक्झॅक्टली हाफ फील्ड. एक्झॅक्टली हाफ फील्ड आहे म्हणून ते कसं आहे? एक्स्ट्रा स्टेबल आहे. आणि हे आहे का तसं? नाही, हे आपलं कसं आहे? हे नॉर्मल. आणि हे कसं आहे? एक्स्ट्रा स्टेबल आहे. मग हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला एनर्जी कमी लागेल, कारण की तो नॉर्मल आहे. नॉर्मल ऑर्बिटलमधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स लागणार नाही. पण इथं कसं होतं मित्रांनो? हे कॉन्फिगरेशन कसं आहे? एक्झॅक्टली हाफ फील्ड आहे, त्यामुळे ते एक्स्ट्रा स्टेबल आहे. मग अशा एक्स्ट्रा स्टेबल ॲटममधून समजा आपल्याला हा इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एनर्जी जास्त खर्च करावी लागणार. ओके, सो वेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज नॉर्मल, it will require less amount of ionization energy. But if the electronic configuration is completely empty, exactly half filled or completely filled, it means that it is extra stable. So in this case we require more amount of energy for removal of electron. So ionization energy increases when electronic configuration is extra stable. Okay, हा झाला चौथा फॅक्टर, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. शेवटचा फॅक्टर आहे टाईप ऑफ इलेक्ट्रॉन रिमूव्ह. कोणता इलेक्ट्रॉन आपण काढतोय त्याच्यावर पण आयोनायझेशन एनर्जी डिपेंड असणार. बघा, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ
एस ऑर्बिटल असतात, त्याच्यानंतर पी ऑर्बिटल, त्याच्यानंतर डी, आणि लास्टला कोणते आहेत एफ ऑर्बिटल. न्यूक्लियस पासून जवळ कोणता एस, त्यामुळे एस ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्ट्रॉंगली हेल्ड असणार आहे, कारण की न्यूक्लियस पासून त्यांचं अंतर कसं आहे खूप कमी आहे. ठीक आहे. एफ ऑर्बिटल न्यूक्लियस पासूनचं अंतर कसं आहे जास्त आहे, त्यामुळे न्यूक्लियस पासून एफ ऑर्बिटलचं अंतर जास्त असल्यामुळे त्याच्यावर न्यूक्लियसचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे समजा आपल्याला एफ ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स काढायचे असतील तर आपल्याला कमी एनर्जी लागेल, पण समजा आपल्याला एस ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स जर काढायचे असतील तर आपल्याला जास्त एनर्जी लागते. का? कारण की न्यूक्लियस पासून एस ऑर्बिटलचं अंतर कसं आहे खूप कमी आहे, त्यामुळे इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियस काय करणार आहे एकदम स्ट्रॉंगली हेल्ड करणार आहे. पण तोच समजा इथं असेल तर याच्यातलं अंतर जास्त असल्यामुळे आपण हा इलेक्ट्रॉन इझिली काढू शकतो, पण इथला इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी द्यावी लागणार आहे. ओके. So for removal of electron from s orbital, it requires more ionization energy, but in case of f orbital, we can easily remove the electron. Okay. So friend, these are the factors which affects the ionization energy. In the next lecture, we are going to see the trends for ionization energy in periods and groups. Thank you.